हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला चौथा चॅप्टर पाहतोय. फोर्थ चॅप्टर जो आहे वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, म्हणजे पिण्याचे पाणी किंवा पिण्यासाठीचं जे पाणी आहे ते सुरक्षित कसं असतं किंवा सुरक्षित पाणी, असा हा जो लेसन आहे तो आपण पाहत होतो. काल आपण पाहिलं होतं की काही पदार्थ आहेत जे सम वॉटर डिझॉल्व इन वॉटर अँड सम डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. काही जे पदार्थ आहेत की बाबा सॉल्ट, शुगर, वॉशिंग सोडा यासारखे जे पदार्थ आहेत, यासारखे जे सबस्टन्सेस आहेत, मग ते काय होतात, डिसॲपियर इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात किंवा दिसेनासे होतात. आणि काही जे पदार्थ आहेत, सँड म्हणजे वाळू, सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा, टर्मरिक पावडर म्हणजे हळदी पावडर जे आहे, ऑइल डू नॉट डिसॲपियर म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत, म्हणून ते डू नॉट डिझॉल्व असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काल पाहिलं. आणि आपण असंही पाहिलं की जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात, सबस्टन्सेस दॅट डिझॉल्व इन वॉटर स्प्रेड थ्रू आउट द वॉटर, ते पाण्यात संपूर्ण पसरत असतात आणि त्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा त्या पाण्याला येत असते. त्यानंतर आपण सोल्युशन पाहिलं. When a substance dissolves in a water, a mixture of that substance and water is formed, and this mixture is called the solution of substance. म्हणजे काही जे पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात, म्हणजे मग पाणी आणि तो पदार्थ यांचं जे मिक्सचर आहे, मिश्रण आहे, त्याला सोल्युशन असं म्हटलं जातं. मग सलाईन असेल किंवा ORS आपण पाहिलं की जलसंजीवनी म्हणतात ज्याला, की सॉल्ट, शुगर आणि वॉटर यांचं मिश्रण असतं, ते सुद्धा काय असतं, एक सोल्युशन किंवा द्रावण असतं. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आणि त्यातून आपण शिकणार आहोत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये, आपल्या पुस्तकामध्येच ते एक्सपेरिमेंट प्रयोग दिलेले आहेत. आता पहिली ॲक्टिव्हिटी किंवा पहिला एक्सपेरिमेंट काय आहे पाहूया. ट्राय दिस, करून पहा. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर, एक मोठं भांडं काय करा, पाण्याने भरा. कलेक्ट द फॉलोइंग आर्टिकल्स, आणि खाली दिलेल्या काही ज्या वस्तू आहेत त्या गोळा करा. काय सांगितलं आहे, एक भांडं आहे ते काय करायचे, पाण्याने भरायचे, आणि त्यांनी खाली काही वस्तूंची नावं दिलेली आहेत, ती सुद्धा त्या वस्तू आपण गोळा करायचेत. या वस्तू घेतल्या तर आपण पाहूया कोणकोणते घ्यायचे. फ्रॉम युअर कंपास बॉक्स, तुमचा जो कंपास बॉक्स आहे, तुमची जी कंपास पेटी आहे, त्यातून काय घ्यायचं आहे, प्लास्टिक रोलर, प्लास्टिकची पट्टी घ्यायची, आपली स्केल म्हणता तुम्ही ज्याला ते. अँड इरेझर, खोड रबर घ्यायचं आहे. अ पेन्सिल म्हणजे पेन्सिल घ्यायची आहे. शार्पनर घ्यायचं आहे. अ रबर बँड, रबर बँड म्हणजे रबर घ्यायचं आहे. आणि द कंपास, त्यातील जो कंपास आहे की ज्याला एक टोक लोखंडाचा असतं आणि दुसऱ्या टोकामध्ये आपण पेन्सिल अडकवतो, त्याला कंपास म्हणतात. असं हे कंपाससुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, फ्रॉम युअर हाऊस, तुमच्या घरातून काय घ्यायचं आहे, अ स्टील स्पून, स्टीलचा चमचा घ्यायचा आहे. अ प्लास्टिक स्पून, प्लास्टिकचा चमचा घ्यायचा आहे. सम ग्राउंडनट शेल्स म्हणजे ग्राउंडनट शेल्स म्हणजे शेंगाचे फोलफटं असतात, ते घ्यायचे आहेत. ॲन आयर्न नेल म्हणजे काय घ्यायचं आहे, खिळा घ्यायचा आहे. अ स्क्रू असतो तुमच्या घरामध्ये एखादा, तो घ्यायचा आहे. अ कॉईन घ्यायचा आहे. 1 रुपी 2 रुपीजचा कॉईन असेल तुमच्या घरात तर तो सुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रॉम आउटडोअर्स म्हणजे आपल्या घराच्या बाहेरून किंवा परिसरातून काय घ्यायचं आहे, स्टोन, खडे घ्यायचेत किंवा दगड घ्यायचेत. लिटिल ट्विग्स, छोटे छोटे काड्या घ्यायचेत गवताच्या वगैरे. लिव्ज, पानं घ्यायची आहेत. सॉईल आणि माती घ्यायची आहे. आता हे सगळं घेतल्यानंतर पुढे काय करायचं आहे, पुट these things in the water and see whether each of them sinks or float. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. अँड सी वेदर each of them sinks or float, आणि यापैकी कोणत्या वस्तू, या ठिकाणी 2 वर्ड आहेत पहा, लक्षात ठेवा. सिंक म्हणजे बुडणे आणि फ्लोट म्हणजे तरंगणे. आपण ज्या वस्तू घेतल्यात त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यापैकी कोणत्या वस्तू सिंक म्हणजे बुडत आहेत आणि फ्लोट म्हणजे कोणत्या वस्तू तरंगत आहेत, हे आपण पाहायचं आहे. त्यानंतर व्हॉट डू यू सी, आपण या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होते, आपल्याला काय दिसतं. द इरेझर म्हणजे खोड रबर. शार्पनर म्हणजे आपण टोक करतो ते. स्टील स्पून,
स्टीलचा चमचा, नेल खिळा, स्क्रू, स्टोन्स खडे, कॉईन, कंपास अँड द सॉईल, सॉईल म्हणजे माती. या सगळ्या वस्तूंची जी मी नावं घेतली की ज्यांना टिक केलेलं आहे, दे सिंक इन द वॉटर. सिंक म्हणजे काय होतात, त्या पाण्यामध्ये बुडतात. कुठल्या? इरेझर, शार्पनर, स्टील स्पून, नेल, स्क्रू, स्टोन, कॉईन, द कंपास अँड द सॉईल. आणि ज्या उरलेल्या गोष्टी होत्या, मग काय होतं त्याच्यामध्ये, प्लास्टिक स्केल होती, ती काय होते, फ्लोट म्हणजे त्याच्यावर तरंगते. ट्विग्ज होत्या गवताच्या काड्या, त्यासुद्धा त्याच्यावर तरंगत असतात. व्हॉट डज दिस टेल अस? याच्यावरून आपल्याला काय समजतं? सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर व्हाईल सम थिंग्स सिंक इन इट. काही ज्या गोष्टी असतात ते फ्लोट ऑन वॉटर म्हणजे पाण्यावर तरंगतात, अँड सम थिंग्स सिंक इन इट, आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडत असतात. मग द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर. काही ज्या गोष्टी असतात की ज्या, द थिंग्स दॅट फ्लोट, फ्लोट म्हणजे ज्या तरंगतात, दे आर लायटर दॅन वॉटर. त्या वस्तू ज्या असतात त्या पाण्यापेक्षा हलक्या असतात. ज्या वस्तू पाण्यावर तरंगतात त्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात. अँड द थिंग्स दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर. आणि काही ज्या वस्तू असतात की ज्या पाण्यामध्ये सिंक म्हणजे बुडतात, त्या पाण्यापेक्षा हेवियर म्हणजे जड असतात. आता हा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर काय करायचे, ते जे पाणी आहे, हा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ट्राय दिस, करून पहा. टेक सम मडी वॉटर इन अ बिग रिवर, बिग बिकर. मडी वॉटर म्हणजे गढूळ पाणी जे आहे किंवा चिखलाचं जे पाणी असतं, चिखल मिसळलेलं, ते पाणी घ्यायचं आहे एका मोठ्या बिकरमध्ये. असं बिकर असतं लॅबोरेटरीमध्ये, ते असं बिग बिकरमध्ये ते पाणी घ्यायचं आहे. इफ यू डू नॉट फाइंड मडी वॉटर, जर तुम्हाला असं गढूळ पाणी मिळालं नाही तर काय करायचं आहे, देन मेक सम बाय ॲडिंग सम सॉईल, पीसेस ऑफ ड्राय ट्विग्ज, स्ट्रॉ, लीव्ज एटसेट्रा टू वॉटर. जर आपल्याला मडी वॉटर म्हणजे गढूळ पाणी मिळालं नाही तर आपण स्वतः गढूळ पाणी बनवायचं आहे. कसं बनवायचं आहे, इफ ॲडिंग सम सॉईल, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये माती टाकायची आहे. पीसेस ऑफ ड्राय ट्विग्ज म्हणजे ज्या काड्या आहेत, गवताच्या असतील कशाच्या असतील, त्या सुकलेल्या काड्या घ्यायचेत. स्ट्रॉ घ्यायचेत. लीव्ज म्हणजे पाने घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय करायचे, पाण्यामध्ये टाकायचं आहे. नॉट अलाउ दिस बिकर टू स्टँड स्टील फॉर 4 or 5 hours. मग काय करायचं आहे, 4 ते 5 तास जे ती बिकर आहे, हे जे भांडं आहे की ज्याच्यामध्ये मडी वॉटर आहे, चिखलाचं किंवा गढूळ पाणी आहे, ते भांडं जे आहे, ते जे बिकर आहे, चंचू पात्र जे आहे, ते काय करायचं आहे, अजिबात हलवायचं नाही 4 ते 5 तास. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय दिसतं? द पार्टिकल्स ऑफ सॉईल सिंक इन द वॉटर अँड फॉर्म अ लेयर ऑर सेडिमेंट ॲट द बॉटम. तुम्हाला काय दिसेल? पार्टिकल्स ऑफ सॉईल म्हणजे जे मातीचे कण आहेत, सिंक इन द वॉटर, ते पाण्यामध्ये बुडतात. अँड फॉर्म अ लेयर ऑर सेडिमेंट ॲट द बॉटम. आणि अँड फॉर्म अ लेयर ऑर सेडिमेंट ॲट द बॉटम. तर या ठिकाणी तुम्हाला सेडिमेंटमध्ये त्याचा एक थर असा खाली तळाला तयार झालेला दिसेल, अगदी खाली त्या चंचूपात्राच्या खाली. बट ट्विग्स अँड अदर रबिश फ्लोट ऑन द वॉटर. ज्या काड्या वगैरे आहेत, पानं आहेत, लीव्ज आहेत, ते काय होईल, फ्लोट ऑन द वॉटर म्हणजे पाण्यावर तरंगेल. इट टेक्स अ लाँग टाईम फॉर द सेडिमेंट टू फॉर्म. हे सेडिमेंट तयार होण्यासाठी, सेडिमेंट म्हणजे तळाला जो गाळ साचतोय तो सेडिमेंट आहे, त्यासाठी किती वेळ लागतोय, इट टेक्स अ लाँग टाईम म्हणजे खूप वेळ लागत आहे त्यासाठी. व्हॉट डज दिस टेल अस? याच्यावरून आपल्याला काय समजतं? पार्टिकल्स ऑफ सॉईल आर हेवियर दॅन वॉटर. मातीचे जे कण असतात, मृदेचे जे कण असतात, दे आर हेवियर दॅन वॉटर म्हणजे पाण्यापेक्षा जड असतात. बट बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल, पण दे आर व्हेरी स्मॉल, दे टेक अ लाँग टाईम टू सेटल टू द बॉटम.
पण ते कण कसे असतात, व्हेरी स्मॉल म्हणजे खूप लहान असतात. ते खूप वेळ घेतात तळाला राहण्यासाठी. लीव्ज, ट्विग्स एटसेट्रा आर लायटर दॅन वॉटर. जी पानं आहेत, ज्या काड्या आहेत, पालापाचोळा जो आहे तो लायटर दॅन वॉटर म्हणजे पाण्यापेक्षा हलका असतो, म्हणून तो पाण्याच्या वर तरंगत असतो. The process of allowing heavier particles to settle to the bottom of still water is called settling. आणि हे जे हेवियर पार्टिकल्स आहेत, जे जड कण आहेत, ते पाण्याच्या तळाशी स्थिर होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सेटलिंग असं म्हणतात. म्हणजे आपण काय केलं, ते गढूळ पाणी घेतलं आणि 4 ते 5 तास ते एकाच जागी स्थिर ठेवलं आणि जो सेडिमेंट आहे, जो गाळ आहे, तो काय झाला, जो गाळ होता तो काय झाला, ते जे बिकर होतं, चंचुपात्र होतं, त्याच्या खाली त्याचा थर तयार झाला गाळाचा आणि या प्रक्रियेला सेटलिंग असं म्हणतात. या प्रोसेसला सेटलिंग असं म्हणतात. विदाऊट डिस्टर्बिंग द सेडिमेंट, आता काय करायचं आहे, विदाऊट डिस्टर्बिंग द सेडिमेंट, तो जो गाळ आहे त्याला अजिबात धक्का लावायचा नाही. पोर द वॉटर अबव इट इनटू 2 स्मॉलर बिकर्स. पोर द वॉटर अबव इट इनटू 2 स्मॉलर बिकर्स इवन दो दिस वॉटर अपीअर्स मच क्लीनर दॅन बिफोर. म्हणजे त्याच्यावरचं जे पाणी आहे ते उरलेल्या 2 काय करायचे, 2 चंचुपात्रामध्ये ओतायचे आणि ते पाणी कसं असणार आहे, क्लीन असणार आहे. सगळा जो गाळ आहे, जो सेडिमेंट आहे, तो काय झालेला असणार आहे, खाली त्या चंचुपात्राच्या बसलेला असणार आहे. देर आर स्टील सम फाईन पार्टिकल्स ऑफ सॉईल अँड सम रबिश फ्लोटिंग इन इट. आणि जरी आपण हे वरचं पाणी बाजूला ओतलं तरी त्याच्यामध्ये काही फाईन पार्टिकल म्हणजे लहान कण असणार आहेत आणि रबिश म्हणजे काय, ट्विग्ज असतील, काड्या असतील आणि तरंगणारे काही घटक असतील तर त्याच्यावर ते तरंगत असतील. त्यासाठी काय करायचे, अजून पुढचा एक्सपेरिमेंट करायचा आहे. नाव कॅरी आउट द फॉलोइंग एक्सपेरिमेंट युजिंग दीज 2 बिकर्स. आता आपण 2 चंचुपात्र घेऊन पुढचे प्रयोग करायचे आहे. लेबल देम 1 and 2. टेक अ पीस ऑफ ॲलम अँड स्वर्ल इट. आता काय करायचं आहे, ते जे 2 चंचुपात्र आहेत त्याच्यावर काय करायचं आहे, पीस ऑफ ॲलम म्हणजे तुरटी असते आपल्या घरी, तुरटी, त्याचा जो तुकडा आहे तो काय करायचा आहे, त्याच्यावर स्वर्ल इट वन्स, त्याच्या जो वरचा भाग आहे त्याच्यावरून पाण्याच्या वरच्या भागावरून तो फिरवायचा आहे. कशाच्या, फर्स्ट बिकर, पहिल्या चंचुपात्राच्या. लीव दिस बिकर अनडिस्टर्ब फॉर 2 or 3 hours. आणि हे जे पीस ऑफ ॲलम जो आहे, तुरटी फिरवल्यानंतर 2 ते 3 तास ती जी बिकर आहे ती अजिबात हलवायची नाही. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसतं, द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर स्लोली सेटल टू द बॉटम. द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर स्लोली सेटल टू द बॉटम. आपण तुरटी फिरवल्यानंतर जे फ्लोटिंग पार्टिकल्स होते म्हणजे त्याच्यावर जे तरंगणारे जे पार्टिकल्स होते ते सुद्धा काय होतात, सेटल टू द बॉटम म्हणजे अगदी तळाला जाऊन बसवतात. केव्हा, पीस ऑफ ॲलम म्हणजे तुरटीचा तुकडा फिरवल्यानंतर. अँड द वॉटर इन द अप्पर पार्ट बिकम्स ट्रान्सपरंट. अँड द वॉटर इन द अप्पर पार्ट बिकम्स ट्रान्सपरंट म्हणजे वरचं जे पाणी आहे, वरचा जो भाग आहे पाण्याचा, तो ट्रान्सपरंट म्हणजे कसा होतो, पारदर्शक होतो किंवा पूर्ण स्वच्छ झालेला असतो. द ट्विग्स अँड स्ट्रॉ स्टील कीप फ्लोटिंग ऑन द वॉटर. आता फक्त काय झालं, आपण पीस ऑफ ॲलम म्हणजे तुरटी फिरवल्यानंतर तो जो भाग आहे म्हणजे छोटे छोटे जे पार्टिकल होते, मातीचे छोटे छोटे कण, ते खाली बसले, पण जे ट्विग्स आहेत, काड्या असतील आणि काही तरंगणारे बाकीच्या गोष्टी असतील तरी त्या काही खाली जाणार नाहीत किंवा जात नाहीत. मग यासाठी काय करायचं आहे, याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, आपण तुरटी फिरवल्यानंतर स्वर्लिंग ॲलम इन वॉटर हेल्प द सॉईल पार्टिकल्स इन मडी वॉटर टू सेटल डाऊन. म्हणजे तुरटी फिरवल्यानंतर जे लहान लहान मातीचे जे कण आहेत गढूळ पाण्यातील ते सेटल डाऊन म्हणजे अगदी तळाला जाऊन बसतात. आता आपला जो पुढचा एक्सपेरिमेंट आहे ती दुसरी ॲक्टिव्हिटी पाहूया काय दिलेली आहे.
टेक अनादर बिकर, अजून एक चंचू पात्र घ्या. प्लेस अ टी स्ट्रेनर. टी स्ट्रेनर म्हणजे चहा गाळायची जी गाळणी असते ती त्याच्यावर ठेवायची आहे. फोल्ड अ पीस ऑफ फाईन कॉटन क्लोथ इंटू 4 लेयर्स. कॉटन क्लोथ आहे त्याचं काय करायचं आहे, कॉटनच्या कपड्याचे 4 लेयर म्हणजे 4 घड्या घालायच्या आहेत. मेक अ इट मॉइस्ट अँड स्प्रेड इट. तो काय करायचा आहे, थोडा ओला करायचा आणि त्याच्यावर पसरवायचा आहे. कुठं पसरवायचं आहे, ओव्हर द स्ट्रेनर, ती जी गाळणी आहे त्याच्यावर. नाव पोअर द वॉटर इन बिकर 2 इन अ थिन स्ट्रीम ऑन द फोल्ड्स ऑफ द क्लोथ. आणि छोटे छोटे धार लावून काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी त्याच्यावर त्या ज्या घड्या आहेत त्या कॉटन क्लोथच्या आपण घडी करून ठेवलेलं आहे त्याच्यावर ते ओतायचं आहे. व्हॉट विल यू सी. तुम्हाला काय दिसतं. द रबिश अँड सॉईल पार्टिकल्स रिमेन ऑन द क्लोथ. जी घाण आहे, जो कचरा आहे किंवा मातीचे अगदी जे लहान कण आहेत ते कपड्यावरच राहतात. द वॉटर कलेक्ट्स इन द बिकर बिलो. इट लुक्स ट्रान्सपरंट. आणि जे स्वच्छ पाणी आहे ते बिकरमध्ये खाली जातं आणि कचरा वरती राहतो आणि हे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक दिसतं, स्वच्छ होतं ते पाणी. व्हॉट डज दिस टेल अस. आणि याच्यावरून आपल्याला काय समजतं. इफ वी स्ट्रेन मडी वॉटर, जर आपण गढूळ पाणी गाळलं, इट हेल्प्स टू मेक इट क्लीन. ते पाणी स्वच्छ होण्यास मदत होते. दिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्टरेशन. यालाच फिल्टरेशन म्हणजे गाळणे असे म्हणतात. मित्रांनो, अशा पद्धतीने हा पाठ जो आपण आहे तो पाहिलेला आहे. तुमच्या काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि जो पुढचा पार्ट आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. थँक्यू.